नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. तर मित्रांनो, श्रावण मासानिमित्ताने आपण आपल्या चॅनलवर श्री नवनाथ भक्तिसार कथा भक्तिसार रूपाने आपण चालू केलेली आहे. तर यामध्ये जवळपास आता 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. यातील 9व्या अध्यायाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर अयोध्येतून निघालेले श्री मच्छिंद्रनाथ पुढे मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मिथिला, प्रयाग, गया आदी क्षेत्रांच्या यात्रा करत पुन्हा एकदा बंगाल देशातील चंद्रगिरी गावामध्ये गेले. तेथे त्यांना आपण यापूर्वी सर्वोपदयाळ ब्राह्मणाच्या सरस्वती नामक पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी दिव्य विभूती येथे दिलेली आहे याची आठवण झाली आणि आता तो मुलगा कसा असेल ते पाहावे या उद्देशाने श्री मच्छिंद्रनाथ त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. दरवाजामध्ये उभे राहून त्यांनी त्या ब्राह्मणीला हाक मारली. अलख निरंजन आदेश. ती हाक ऐकून सरस्वती बाहेर आली आणि बाहेर एक जती उभा आहे हे पाहून त्याला भिक्षा घालू लागली. तिने नाथांना ओळखले नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यांनी तिला तिचे नाव, तिच्या पतीचे नाव, जात आदी प्रश्न विचारून आपण विभूती दिलेली स्त्री हीच आहे याची खात्री करून घेतली. मग ते सरस्वतीला म्हणाले, माई, तुमचा मुलगा कुठे आहे? त्याला बोलवा. ते ऐकून सरस्वती म्हणाली, महाराज, ही थट्टा कशासाठी? मी अजूनही निपुत्रिक आहे. मला कोणताही मुलगा झालेला नाही. तेव्हा नाथ म्हणाले, माई, उगाच खोटे बोलू नकोस. मी तुला 12 वर्षापूर्वी दिलेले वरदभस्म विसरली वाटतं तू. ते ऐकून सरस्वतीला क्षणार्धात तो प्रसंग आठवला आणि नाथांनी दिलेली विभूती आपण उकिरड्यावर टाकून भलतीच चूक करून बसलो या विचाराने भयग्रस्त होऊन ती थरथर कापू लागली. तिची भांबावलेली अवस्था पाहून नाथांनी तिला पुन्हा दरडावून विचारले आणि मुलाला पाहिल्याशिवाय मी येथून जाणार नाही असे निक्षून सांगितले. तेव्हा नाईलाज होऊन तिने घडलेली सर्व हकीकत नाथांना सांगितली आणि त्यांच्या चरणावर पडून रडत क्षमा मागू लागली. ते ऐकून नाथांचे मन खट्ट झाले. ते म्हणाले, तुझ्यावर रागावून काय उपयोग? आता ती विभूती कोठे टाकलीस तेवढे मला सांग. ते ऐकून सरस्वतीच्या जीवाला. तिने त्यांना शेणाच्या उकिरड्यावर नेले. 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग झाला होता. सरस्वतीने त्याकडे बोट दाखवले आणि मी येथे ती विभूती टाकली होती असे नाथांना सांगितले. असे नाथांना सांगताच नाथ त्या उकिरड्यातील बालकाला उद्देशून म्हणाले, बाळ, हा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे. तू या गोवराच्या ढिगाखाली 12 वर्ष राहिलास म्हणून मी तुझे नाव गोरक्ष असे ठेवत आहे. आता बाहेर ये पाहू. तेव्हा ढिगाऱ्यातून खोलवरून आवाज आला, गुरुदेव, मी येथे अडकून पडलो आहे. मला हालचालही करता येत नाही. तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा. ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी कुदळ, फावडे आणून तो ढीग उपसला आणि गोरक्षनाथांना अगदी अलगदपणे बाहेर काढले. तो बालक अत्यंत सुंदर व तेजस्वी होता. त्याला पाहून सरस्वतीला दुःख आवरता येईना. ती रडू लागली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी तिला तेथून हाकलून दिले. ती निघून जाताच नाथांनी गोरक्षाला नाथ दीक्षा दिली. त्याचे अज्ञान घालवले आणि त्याच्या मस्तकी वरद हस्त ठेवून त्याच्यासह पुढील प्रवासाला निघाले. गुरु शिष्य उभयता जगन्नाथाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना कनकगिरी नावाचे गाव लागले. तेथे येताच भुकेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास गावातून भिक्षा मागून आणण्यास पाठवले. गुरु आज्ञेने भिक्षेसाठी गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या विप्राकडे त्या दिवशी पितृश्राद्धानिमित्ताने उत्तम पक्वान्ने तयार करण्यात आली होती. गोरक्षाने
त्या घरी भिक्षेसाठी हाक देताच घरधनीन बाहेर आली आणि बाहेर एक सोज्वळ विनम्र तपस्वी बालक उभा आहे. हे पाहून त्याला षड्रसयुक्त अन्नाची भरपूर भिक्षा तिने घातली. ती दोघांना पुरेशी आहे असा विचार करून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परतले. त्यांनी आणलेली पक्वान्ने मच्छिंद्रनाथांनी मोठ्या आवडीने खाल्ली. त्यातील वडे त्यांना इतके रुचकर लागले की ते आणखी खायला मिळाले तर बरे होईल अशी वासना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. त्यांनी सहेतुकपणे गोरक्षनाथांकडे पाहिले. तेव्हा गुरूंचे मनोगत जाणून गोरक्ष पुन्हा त्या ब्राह्मणीकडे गेले व म्हणाले, माई, तुम्ही दिलेल्या भिक्षांनातील वडे अतिशय चविष्ट होते. माझ्या गुरुजींना ते इतके आवडले की त्यांना अधिक खावेसे वाटले. तरी कृपा करून मला आणखी वडे द्या. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, गुरुचे नाव कशाला पुढे करतोस? वडे तुलाच हवेच आहेत म्हणून सांग की. तुझ्यासारख्या वैराग्याला अन्नाची इतकी चटक बरी नाही. आधी भिक्षा घातली ती आतिथ्य म्हणून, आता आणखी हवे असल्यास किंमत मोजावी लागेल. असे सुग्रास अन्न फुकट मिळत नाही. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले, माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मागशील ते देण्यास मी तयार आहे. तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणी म्हणाली, तू स्वतःला मोठा गुरुभक्त म्हणवतोस, तर त्यांची इच्छा पुरवण्यासाठी तू तुझा एक डोळा मला काढून दे. ते ऐकून गुरुसाठी जीवही देण्यास तयार असलेल्या गोरक्षनाथांनी तत्काळ आपली दोन्ही बोटे खुपसून डोळा बाहेर काढला आणि त्या बाईच्या समोर धरला. त्यावेळी त्याचे ते अघोर कृत्य पाहून ती ब्राह्मणी घाबरली. तिने त्याच्या निष्ठेची परीक्षा घेतल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली आणि घरातून काही वडे आणून गोरक्षनाथांना दिले. ते वडे घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे गेले. तेव्हा त्यांचा एक डोळा झाकलेला पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना काय झाले म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षाने जे घडले ते सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथांचे हृदय भरून आले. त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्यांचा डोळा पुन्हा खोबणीत बसवला. त्यामुळे गोरक्षनाथांना पुन्हा दृष्टी आली. त्यावेळी त्याच्या सेवेने संतुष्ट झालेल्या नाथांनी गोरक्षाला त्याच गावी महिनाभर राहून दत्तप्रभूंनी दिलेली सर्व विद्या शिकवली. असा हा 9वा अध्याय गोरक्षनाथांची गुरुभक्ती आणि गुरूंसाठी डोळा दिला हे आपल्याला शिकवतो. मित्रांनो, नवनाथ भक्तिसार पारायणामध्ये या 9व्या अध्यायाला विशेष असे महत्त्व आहे. या अध्यायाच्या निरंतर पठनाने अथवा श्रवणाने आपणास 14 विद्या प्राप्त होतील व 64 प्रकारच्या कला आपणास साध्य होतील. जरी आपणास हा अध्याय पठन करण्यास जमत नसले तरी या आपल्या चॅनलवर आपण हा अध्याय पूर्ण अपलोड केला आहे. आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जाऊन तो अध्याय श्रवण करू शकता. ओम नमो आदेश. श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. आदेश.